नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं बोल कबड्डी या चॅनलवर स्वागत आहे. आजच्या गुरुपौर्णिमेच्या विशेष भागामध्ये आपल्यासोबत आहेत तिसऱ्या आशियाई युथ गेम्स मध्ये सुवर्णपदक विजेत्या सेरेना मस्कर आणि त्यांच्यासोबत त्यांचे प्रशिक्षक अमित तामाणेकर सर. सर आणि सेरेना दोघांचे आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सेरेना, तुला पहिला प्रश्न असा आहे, एवढ्या कमी वयात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं तू आणि गोल्ड मेडलिस्ट ठरली, त्यावेळी तुझी काय भावना होती? भावना म्हणजे कबड्डीत आपल्याला काहीतरी मिळवून दाखवायचंय आणि काहीतरी चांगलं करून दाखवायचंय, ही तर सगळ्यांचीच इच्छा असते. पण नशीब चांगलं होतं म्हणून पहिल्यांदा अंडर 18 एशियन गेम्स आल्या आणि त्यात मी भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यात गोल्ड मेडल मारलं, तर खूप प्राऊड फिलिंग आहे आणि त्यामागची सरांची, टीमची, सगळ्यांची मेहनत आहे. सर, सेरेना जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी आली तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती तिला पाहून? सेरेना जेव्हा पहिल्यांदा ग्राउंडवरती आली त्याच्या अगोदर आमची एक स्पर्धा होती पुण्याला, तेव्हा ती तिची मम्मी, तर सगळ्यांना माहिती असेल, मेघाली कोरगावकर, छत्रपती. तर ती मम्मी सोबत पुणे कंटोन्मेंट झोन इथे स्पर्धा होती, तेव्हा ती तिथे आली होती आणि तिथे आमची मॅच होती. त्यावेळी तिची आणि माझी पहिल्यांदा, त्यानंतर तिला आमच्या क्लबमधली एक मुलगी होती मधुरा म्हणून, तर ती तिच्यासोबत ग्राउंडवरती पहिल्यांदा आली आणि आल्यानंतर सेरेनामध्ये, म्हणजे सेरेनाला बघितल्यावरती असं कुठलं, म्हणजे एक स्पेसिफिक म्हणतो ना की आपण एखाद्या खेळाडूमध्ये जे गुण लागतात, की बघता क्षणी असं वाटलं, अरे या मुलीमध्ये काहीतरी असं आहे की तिचा फिजिक्स वगैरे सगळं बघता की नाही, ही मुलगी करू शकते. आणि त्याच्यानंतर आली आणि तिथं ते ग्राउंडवरती रेग्युलर वर्कआउट वगैरे हे सगळं बघून असं वाटलं की ह्याच्यामध्ये ती जिद्द आहे काहीतरी करण्याची. सेरेना, तुझ्यासाठी प्रश्न आहे, तुझ्या कबड्डीची सुरुवात कशी झाली? तुझ्या घरीच तुझी आई स्वतः एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, तुझे आजोबा पण खेळाडू होते मोठे, कबड्डीचा वारसा घरातूनच मिळाला की तुझी असे स्पेशल काही इच्छा होती की नाही मला कबड्डीतच करिअर करायचं आहे? कारण आता आपण पाहतो भरपूर मोठे मोठे खेळाडू आहेत, प्रशिक्षक आहेत, पण त्यांची मुलं कबड्डीतून दूर जात आहेत. सर्वप्रथम म्हणजे मला ऍथलेटिक्स करायची खूप इच्छा होती, पण कसं म्हणतात ना, आपण ज्या वातावरणात राहतो आपल्याला त्याची सवय होते. तर मम्मी पप्पांसोबत लहानपणापासूनच ग्राउंडवरती जाऊन 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 मग एक कबड्डीची आवड निर्माण झाली. मग असंच वाटायला लागलं की आपण कबड्डीच खेळावी करून. म्हणजे तुला कबड्डीचं बाळकडू घरातूनच मिळालेलं आहे? हो, घरातूनच मिळाले. अमित सर, एखाद्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पाठवण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते? आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळण्यासाठी प्रथम ते जो खेळाडू आहे त्याच्या घरातून त्यांच्या पालकांचा तेवढा सपोर्ट, की प्रशिक्षक हा फक्त त्याच्या ग्राउंडवरती तो काय फिटनेस करतो किंवा त्याला काय स्किल द्यायची हे धडे प्रशिक्षक ग्राउंडवरती देऊ शकतो, पण मुळात तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचा एकंदरीत जो त्याचा डाईट असतो किंवा त्याचं बाकीचं शेड्यूल जे असतं की वर्कआउट म्हणजे जिमला जाणं वगैरे, या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्यात करून त्या खेळाडूचा त्याच्यापरी असणारा, त्या खेळाप्रती असणारी त्याची जी निष्ठा, की आपण असं म्हणतो की खेळाडू येतात, खूप खेळतात, पण त्या लेवलपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला त्या प्रतीची निष्ठा लागते ज्या खेळाबद्दल, ती फार महत्वाची असते. त्याला तेवढाच पालकांचाही पूरक सपोर्ट लागतो, की तुम्ही तिचं डाईट कसं करून घेताय, या सगळ्या गोष्टी एखादा खेळाडू त्या दर्जाला पोचेपर्यंत जाऊन तिथे जाऊन खेळू शकतो. सेरेना, तुझ्यासाठी प्रश्न आहे, तू कबड्डीची खेळाची सुरुवात कुठून केली? मी 7वीत असताना कबड्डी खेळायची सुरुवात केली. त्याच्या आधी मी ऍथलेटिक्स करायचे. मग 7वीत म्हणजे ग्राउंडवरती आली, मग सरांनी प्रॅक्टिस वगैरे घेतली आणि आता मी 11th मध्ये आहे आणि लास्ट इयर 2025 मध्ये 10th मध्ये असताना गोल्ड मारलं. म्हणजे 7वी पासून माझी कबड्डीचा प्रवास सुरू झाला आणि अजून पुढे खूप मोठा प्रवास मला अजून करायचा आहे कबड्डीत. हो, नक्कीच नक्कीच. आम्हाला पण तुला भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना, दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करताना बघायचंय. हो, नक्की. 10वीला तू होती त्यावेळी आशियन गेम्सला गेले होते, मग 10वीचा अभ्यास असेल तुझा आणि इकडे खेळाची प्रॅक्टिस, दोन्ही कसं जुळवून आणलं? शेड्यूल व्यवस्थित सेट करायला लागतं त्यासाठी. म्हणजे
त्यांच्या अभ्यासाचे आहार आणि म्हणजे व्यवस्थित प्लॅनिंग नाही केलं, दिवसातून 2 तास अभ्यास केला तरी बस झालं 10 साठी. म्हणजे एवढं कॉम्प्लिकेटेड करायला नाही पाहिजे. म्हणजे स्पोर्ट्स आणि एज्युकेशन मॅनेज करायला सर्व केलं तर व्यवस्थित होतं. आजकाल आपण बघतो की 10th ला मुलं आली की घरचेच पेरेंट्स म्हणतात की नाही तू खेळाकडे दुर्लक्ष कर, अभ्यास इम्पॉर्टंट आहे. त्यांना तू काय संदेश देशील? त्यांना मी काय सांगेन, जर पहिले तर जो खेळाडू आपल्याकडे खेळायला येतोय त्याच्यात कॉन्फिडन्स असला पाहिजे की तो करू शकतो अभ्यास आणि कबड्डी दोन्ही मॅनेज करू शकतो. जर त्या खेळाडूमध्ये कॉन्फिडन्स असेल, आणि पॅरेंट्सला मी एकच सांगू शकते, विश्वास ठेवा आपल्या मुलावरती किंवा मुलीवरती. जर त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल तर तो 100% सगळं मॅनेज करू शकतो. सर सेम प्रश्न तुमच्यासाठी पण आहे. तुम्ही पालकांना काय सांगाल? कारण आजकाल आपण बघतोय, आता तुम्ही एवढा मोठा क्लब चालवताय, 10th मध्ये मुलं आली, पेरेंट्स आपोआपच बोलतात की अरे नाही हे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. त्यांना तुम्ही काय सांगाल? मुळात कुठलाही विद्यार्थी घेतला तर तो तुमच्या दिवसातल्या 24 तासापैकी 10 तास किंवा 12 तास झोपतो. त्याच्यानंतर तो हो. 12 तास अभ्यासच करत नाही. पहिली गोष्ट, तो त्याच्या दिवसातले जास्तीत जास्त 2 ते 3 तास, अति हुशार मुलगा असेल तो 4 तास, पण त्या दिवसातले 2 तास कुठले नाही कुठले त्याचे उरतात. बरोबर. ते 2 तास तुम्ही बरोबर. ग्राउंडवरती जेव्हा द्याल तेव्हा तुमचे ते 2 तास वाया नाही जाणार आहेत. ते तुमच्या त्याच्यातनं तुमचा खेळ, तुमच्या शरीराची जोपासना या सगळ्या गोष्टी घडून येणार आहेत. मग त्यावेळेस तुम्ही त्यांच्यापाठी, आणि एखादा खेळाडू हा खेळासाठीच बनलेला असेल तर तो तुम्ही 2 तास त्याला घरात अभ्यासासाठी जरी कुठल्या पालकांनी ठेवला तरी त्याचं लक्ष ग्राउंडवरतीच असणार. मग अशा वेळी आपल्या बरोबर. पाल्यावरती तुम्ही जितका विश्वास ठेवणार की हा अभ्यास आणि खेळ या दोघांचा समन्वय योग्य साधेल, तर अशा वेळेस कुठलाच खेळाडू, आता आमच्या क्लबमध्ये सेरेना झाली, तसं यशिका पुजारी किंवा समृद्धी मोहिते या शर्वरी गोडसे या खेळाडूंना 10वीला खेळताना म्हणजे वर्षभर खेळून त्यांनी 92% असे मार्क काढलेले. त्यामुळे खेळ आणि अभ्यासाचा समन्वय साधता येतो, फक्त पालकांचा विश्वास असणं गरजेचं आहे. ओके, नक्कीच. आता तुम्ही असं बोलला जसं की खेळ आणि अभ्यास दोन्हीची सांगड घालून त्यांनी 90+ मार्क मिळवले, ही खरंच तर मोठी गोष्ट आहे. आजकाल पालकांना आणि मुलांना पण असं झालंय की फक्त नाही अभ्यासच पाहिजे आणि खेळाकडे लक्ष दिल्यावर अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं असं जे म्हणतात, त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. सर तुम्ही सेरेनाला ज्यावेळी पहिल्यांदा तुमच्या स्वराज्य स्पोर्ट्स ग्राउंडवर पाहिलं त्यावेळी सेरेना आणि आत्ताची जी सेरेना आहे यामध्ये तुम्हाला मोठा कोणता बदल जाणवतो? लोक बोलतात म्हणजे असं की जेव्हा खेळाडू एका म्हणजे उच्च पातळीवरती खेळायला जातो त्याच्यानंतर त्याचा आल्यानंतर ऍटिट्यूड बदललेला असतो. पण मी जेवढी सेरेनाला बघितलं, जेव्हा सेरेना पहिल्यांदा ग्राउंडवरती आली, मी आजही ती गोष्ट सर्वांना तेवढ्या ज्याने सांगतो की सेरेना जेव्हा पहिल्यांदा ग्राउंडवरती आली होती तेव्हा आमची प्रॅक्टिस 5 वाजता चालू होते आणि सेरेना 4:30ला ग्राउंडवरती असायची. सेरेना त्याच्यानंतर स्कूल नॅशनल खेळली, त्याच्यानंतर सब ज्युनियर नॅशनल खेळली, त्याच्यानंतर पुन्हा आता अंडर 18 नॅशनल, त्याच्यानंतर इंडिया खेळली. पण इंडिया खेळून आल्यानंतर पण जेव्हा सेरेना पुन्हा ग्राउंड होती त्या सगळ्या ह्याच्यामधनं उरकून जेव्हा पुन्हा ग्राउंडला आली, कोणी बिलीव्ह करू शकत नाही, पुन्हा सेरेना त्याच टायमिंग होती 4:30 वाजता, आजही रेग्युलर त्याच टाइमवरती ग्राउंड होती. तिचा ऍटिट्यूड कोणता असा चेंज झाला नाही की ती अशी जमिनीपासून वर आहे की बाबा मी आता इंडिया खेळली तर मी फार काय वेगळं असेल, असं काही नाही. ती आजही त्याच डाऊन तर तेवढ्या ज्याने ग्राउंडवरती असते तेवढीच मेहनत करते. मध्ये तिला थोडंसं अँकलला इंजुरी झाली होती त्यावेळेस पण तिने त्याच्यातनं रिकव्हर करून तिची धडपड असायची, बाकीच्या मुली जेवढा वर्कआउट करते मी त्यांच्या दुप्पट वर्कआउट करीन. आणि आजही तिचं कॉम्पिटिशन ही तिचं स्वतःबरोबर खूप असतं की मी एवढं करते ना, आज मी एवढं केलं ना सर, मी दुसऱ्याला जी गोष्ट दाखवत असेल ना मलाही ती म्हणजे सर तिला दाखवते ना ती पण मी करणार, ती पण मला करायची गोष्ट. ही जी तिची धडपड आहे जी पहिली होती जेव्हा पहिल्या दिवशी ग्राउंड होती आली ती आजही आहे. आपण सर आता पाहते मोठे मोठे खेळाडू असतात, मोठ्या टुर्नामेंट खेळल्या किंवा मोठ्या पातळीवर खेळलं तर त्यांचं एक ऍटिट्यूड चेंज होतं. आपण आता आपल्या कबड्डीमध्येच, आता तुम्ही प्रशिक्षक आहे, आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे, आपण पाहतो, पण तसा आपल्याला सेरेनामध्ये काहीच बदल पाहायला नाही मिळाला. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. ऍक्च्युली सेरेना फर्स्ट डेला जेव्हा म्हणजे मला आठवतंय, मला तिची म्हणजे विशेष मी इथे तिच्या मम्मीचं कौतुक करीन की तिचे मम्मी आणि पप्पा
आणि इव्हन तिचे आजी आजोबा हे चारही म्हणजे राष्ट्रीय पातळीवर इंटरनॅशनल पातळीवर खेळलेले म्हणजे खेळाडू म्हणजे प्लेयर्स होते. पण ज्या क्षणी सेरेना ग्राउंडवरती आली मला आजही असं आठवत नाही की कधी तिच्या मम्मीने मेघाली कोरगावकर किंवा सचिन मस्कर तिचे वडील ह्या दोघांनी आज राष्ट्रीय खेळाडू असताना पण मला असं कधी बोलले नाही. त्यांनी एकच बोलले की आम्ही तुझ्या हातात सोपवली तिला, तिचं खेळाचं तू बघायचं, की आम्ही तिच्या एकाही. आणि आजही म्हणजे लोकांना असं वाटेल अरे हिच्या आई वडील एवढे मोठे खेळाडू आहेत पण त्या दोघांनीही कधीच की नाही सेरेना तू तुझ्या सरांनी हे की उलट तिला आजही सांगितलंय की आज गुरुपौर्णिमे तरी मी तुम्हाला सांगेन की तुझा गुरु सांगते ती तुझी पहिली गोष्ट आहे. आणि सेरेनाने ते आजही आई वडिलांनी सांगितलेली गोष्ट फॉलो करते. आणि सेरेना जेव्हा कुठली गोष्ट चुकली किंवा काय कधी मेघाली किंवा तिचे वडील सचिन मस्कर यांनी कधीच तिला असं टोकत नाही बसली की नाही ही गोष्ट बरोबर नाही, ही गोष्ट त्यांनी सांगितलं तुला सरांनी सांगितलं नाही योग्य आहे तर ते. आणि तेच पाळत आजही सेरेना त्याच लेवलने मेहनत करते आणि खेळते. हे सर एक उत्तम उदाहरण आहे. आपण आता बघतोय की मुलं थोडे वेळ जिल्हा पातळी खेळले किंवा महाराष्ट्रात संघात खेळले, पालकांचा सहभाग भरपूर होतो की नाही माझ्या मुलाला असं खेळलं पाहिजे तसं खेळलं पाहिजे. काही वेळा प्रशिक्षक असतात त्यांच्यावर अविश्वास दाखवतात किंवा संघ चेंज करतात की नाही आता माझ्या मुलाला की दुसऱ्या केलं पाहिजे की चांगली अजून खेळेल. हा दृष्टिकोन कुठेतरी बदलला पाहिजे. कोचवर पण पेरेंट्सने विश्वास ठेवलाच पाहिजे. कसं आहे की ह्या गोष्टी म्हणजे आता तुम्ही जो प्रश्न म्हणजे मला विचारलात की पॅरेंट्सने विश्वास ठेवला पाहिजे, मुळात ज्यावेळी त्या खेळाडूचा त्याच्या पालकांचा त्यांचा विश्वास जेव्हा त्या प्रशिक्षकावरती असणार तेव्हाच जाऊन ही सगळ्या गोष्टींची सांगड घडून येणार. त्याशिवाय नाहीतर प्रशिक्षक एका बाजूला सांगतोय वेगळा, त्याच्यानंतर पालकांना वाटतं अरे ती मुलगी एवढ्या पुढे जाते तर माझ्या मुलीला एवढं का नाही मिळत आहे मग अरे पण मुळात पहिली गोष्ट कशी असते की ज्यावेळी आपण एखादा खेळाडू खेळतोय किंवा माझी स्वतःची मुलगी खेळते, मला तिच्यामधले पोटेन्शियल कळलं पाहिजे की ही काय करते. किंवा आपण एखाद्या ट्युशनला जर एखाद्या मुलीला पाठवलं प्रायव्हेट ट्युशनला शिक्षणासाठी पाठवतो त्यावेळी आपण त्या ट्युशनवाल्यांना नेहमी विचारतो ना की तिचं काय म्हणजे तिचं प्रगती कितपर्यंत आहे. मी आजही माझ्या पण पालकांना विचारतो म्हणजे बोलतो की तुम्ही सांगा की तुम्ही येऊन विचारा की माझी मुलगी काय खेळते. म्हणजे नुसती खेळत नाही, ती खेळते तर तिच्याबरोबर तुम्ही पण तेवढं चाललं पाहिजे, तिच्याबरोबर तेवढं तुम्ही पण तिच्याबरोबर हे केलं पाहिजे आणि त्यानंतरच तुमचा खेळाडू हा परिपूर्ण होणार. नक्कीच. म्हणजे खेळाडूचा जितका सहभाग आहे त्याच्यात पालकांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे. नक्की सर. कसं आहे पालकांचं लक्ष नसेल तर मी ग्राउंडवरती खूप मेहनत करून घेतोय तिच्याकडनं आणि घरी गेल्यावरती ती जेवतच नाही, तर मी तिची मेहनत खूप करून घेऊन तिच्या शरीराला ते म्हणजे तेवढं वर्कआउट केलं आणि तेवढं शरीरात इंटेकच नाही झाल्या गोष्टी तर मग तिची तब्येत बनणार नाही, ती खेळणार नाही. आज आपला रेशो असा आहे, उद्या सकाळी उठलं वर्कआउट केलं, संध्याकाळी वर्कआउट केलं, खेळलं, ती तेवढा प्रोग्रेस देऊ शकत नाही. म्हणजे मुलगा असो या मुलगी. त्यामुळे पालकांचा सहभाग असणं फार गरजेचं आहे त्यांच्या एकंदरीत लाईफमध्ये. नक्कीच. म्हणजे फक्त कबड्डीचं प्रॅक्टिस हेच इम्पॉर्टंट नाहीये तर डाएट ही खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच नक्कीच. सर मग आपल्या ग्राउंडवर जी मुलं असतात, आता मुलींची टीम आहे आपली, त्यांना तुम्ही डाएट साठी काय स्पेशली काय म्हणजे एखादा उपक्रम राबवता की त्यांना डाएट प्लॅन देता? डाएट प्लॅन म्हणजे आता प्रत्येक मुलगी आहे, आता ज्या नॅशनल लेवलला ज्या मुली गेल्यात त्या जसजशा वरती खेळत जातात ना तेव्हा त्यांचं पर्सनल ते त्यांचं जिम आली किंवा त्यांचे डायटिशियन जे असतात ते त्यांच्याशी कन्सल्ट करतात की बाबा आम्हाला काय केलं पाहिजे, की आम्हाला म्हणजे शरीरात प्रोटीन येण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा प्रोटीन वाढण्यासाठी आपल्या बाकीच्या गोष्टी की वेट वाढण्यासाठी किंवा वेट हे करण्यासाठी काय करावं लागेल हे त्यांचे प्रत्येकाचे डायटिशियन किंवा मी तर पहिली गोष्ट ते एकच सांगतो की तुमचा रेग्युलर जो आहार आहे तो वेळेत करणं गरजेचं आहे. त्या रेग्युलर आहारासोबत प्रत्येकाला डाईटमध्ये ज्या गोष्टी आता आपला कबड्डी हा मिडल क्लास आणि ह्या याच्यातला खेळ आहे, भले आज तो प्रो कबड्डी पर्यंत पोहोचलेला आहे पण मुलींचा अजून प्रो कबड्डी पर्यंत पोहोचला नाही प्रवास तेवढा, पण त्या किंवा मुलींना तेवढे अपॉर्च्युनिटी नाही मिळत जेवढ्या बँक वगैरे आहेत. मग त्या मुलांना त्यांच्या प्रत्येकाचे पॅरेंट्स तेवढे अफोर्ड करू शकत नाही की तिला हेच डाईट दिलं पाहिजे, तिला तेच डाईट दिलं. मग त्याच्यासाठी काय तर मग आपलं घरचा आहार तो कसा योग्य पाहिजे की बाबा त्याच्यात एखादी मुलगी आता करतात काही पॅरेंट्स नक्की कॉल करतात की सर ही घरी जेवत नाही. मग त्या गोष्टी जरी आपण घरच्याही वेळेत जेवलो किंवा घरचाही आहार व्यवस्थित ठेवला तरी आपल्याला बेसिकली आपलं त्याच्यात
निभावून निघतं. पण तुम्हाला उच्च दर्जावरती खेळायचं तर तुमचा आहार बदलणं गरजेचं आहे. तुमच्या आहाराबरोबर तुमच्या शरीराला ज्या गोष्टी पूरक आहेत खेळाला त्या गोष्टी येणं फार गरजेचं आहे. नक्कीच. आता सेरेनासाठी असा काय वेगळा तुम्ही डाएट प्लॅन सांगितलाय का वेगळा काय डाएट व्यायामाचे म्हणजे प्रकार आहेत असं काय स्पेशली तिच्यावर काय लक्ष आहे? सेरेनाचा रुटीन जर तुम्हाला एकंदरीत सांगितलं, सेरेना सकाळी मॉर्निंगला तिची जिम असते. जिम ओके. मध्ये मुळात पहिली गोष्ट मी मग आताही तुम्हाला तेच सांगतोय की पालक मुळात तिची म्हणजे कोणी जरी म्हटलं तिची मम्मी किंवा तिचे पप्पा या दोघंही तिच्या डाएटवरती एवढे लक्ष ठेवून असतं. सकाळी उठलं की तिला जिमला जायचंय तर मुळात तिची मम्मी स्वतः एसएनसी वगैरे केलेली असल्या कारणानं तिला माहिती आहे की तिला काय द्यायचंय आहारात. तर तिला जिमला जाण्याच्या अगोदर काय द्यायचं, जिमवरनं आल्यावरती तिने काय खाल्लं पाहिजे, त्याच्यानंतर मधल्या दोन तासाच्या पिरियडमध्ये तिने रेस्ट करून त्याच्यानंतर पुन्हा काय खाल्लं पाहिजे याच्यावरती तिच्या घरच्यांचा म्हणजे पूर्ण लक्ष असतो. आणि ग्राउंडवरती आली की ग्राउंडवरचा जेवढा पण वर्कआउट वगैरे आहे तो तिचा बेसिकली म्हणजे तिचा जसं नाही. आता माझ्याकडे जेवढ्या पण नॅशनल मुली आहेत खेळलेल्या मी माझ्या प्रत्येक दिवशी माझ्या डोक्यात एक गोष्ट असते की आज समृद्धी मोहिते ग्राउंडवर येते तर तिच्यासाठी मला एक गोष्ट करायची आहे. आज तिचं राईट कॉर्नर आहे तर तिच्यासाठी हे करून घेतलं पाहिजे. तर यशिका पुजारी रीडिंग मारते तर तिच्या ह्या स्किल इम्प्रूव्ह केल्या पाहिजे. आता सेरेना ऑलराऊंडर, सेरेनाकडनं मला सेरेनाचा हा आहे, मग पुढचा पूर्ण वीक सेरेनाकडनं हा एक क्लिअर करून घ्यायचंय, समृद्धीकडनं हे क्लिअर करून घ्यायचंय. हे ठरलेलं असतं. पण आहार म्हणाल ना, आहार तो त्यांचा म्हणजे जो डाईट आहे तो त्यांचे पालक, कारण घरात जाऊन कुठलाच कोच बघू शकत नाही हे घरात काय करते. त्यामुळे मी आजही सांगेन की तुमचा म्हणजे तुमचा पाल्य किंवा तुमचा मुलगा जेव्हा किंवा मुलगी ग्राउंड जाते तेव्हा ती घरी काय खाते ह्याचं तुमच्या कोचशी हे करणं गरजेचं आहे त्या बाबतीत. नक्कीच नक्कीच. सेरेना तुझ्यासाठी एक प्रश्न आहे आता. आता घरी तुझी आई स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, तू स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू झाली आहेस आता युवा. मग तू कबड्डीच्या ग्राउंडवर जेव्हा खेळतो ते संघातून कायच वेगळं असतं का तुझ्यावर की नाही मी एवढी मोठी खेळाडू आहे परफॉर्मन्स झालाच पाहिजे, किंवा कधी कधी आई सोबत असताय ते दडपण असतं का नाही आई पण सोबत आहे, नाही माझा गेम नाही चांगला झाला तर ते ओरडेल रागवेल असं काय? प्रत्येक दिवस खेळाडूसाठी सारखा नसतो. कधी हार असते, कधी जीत असते. पण जर कधी परफॉर्मन्स वगैरे झाला नाही तर मला आमचे सर आणि मम्मी पप्पा दोन्ही एकच सांगतात की ज्या गोष्टीवरती म्हणजे जी गोष्ट माझी वीक पडते ती इम्प्रूव्ह करायची आणि त्याच्यावरती अजून मेहनत घ्यायची. आणि तसं सर आणि मला सगळे माझ्याकडून तशी मेहनत करून घेत आहेत. प्रेशर तर प्रत्येक खेळाडूला असतं की परफॉर्मन्स झालाच पाहिजे, आपल्या संघावरती खेळला पाहिजे वगैरे. तर धडपड तर असतेच, पण सारखा दिवस नसतो कुठलाही. तर जी गोष्ट विकण्यावरतीच मेहनत करतो अजून, बस असंच पुढे चालतंय. आता घरी आता अमित सर तर तुझं प्रॅक्टिस वगैरे घेतातच, त्यांचं तर लक्ष असतं. पण घरी आता आई आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, वडील आहे, घरी चार चार राष्ट्रीय खेळाडू आहेत तुझ्या. मग त्यांचं काही विशेष लक्ष असतं का? त्यांचं काही विशेष मार्गदर्शन वगैरे? त्यांचं मार्गदर्शन असतंच, पण माझ्या आई वडिलांनी तर सगळं माझ्या सरांवरती सोडलंय माझं करिअरचं. सर माझ्यावरती मेहनत घेतात. तर सर माझ्यावरती जी मेहनत घेत आहेत, माझी मम्मी मला सांगते की सरांनी कसं सांगितलंय तू असं हे स्किल करून दाखव वगैरे. आणि त्यात जी इम्प्रूव्हमेंट असते ती मम्मी मला सांगते की तुला हे तू चुकीचं करतेस, तुला हे इम्प्रूव्ह केलं पाहिजे. तुझी तिसऱ्या आशियाई युथ गेमसाठी जेव्हा भारतीय संघात निवड झाली त्यावेळी तुझी काय प्रतिक्रिया होती? म्हणजे तू कुठं होती त्यावेळी, तुला ही न्यूज समजली? तू ग्राउंडवर होती का घरी वगैरे असं काय? गणपती सुरू होते तेव्हा मी माझ्या मामाकडे होती. आमच्या आजीकडे गणपती बसतो. तेव्हाच गणपतीची नुकती आरती झाली आणि तेव्हा लेटर आलं इंस्टाग्रामवरती की 14ची लिस्ट आलेली आहे मुलींची. तेव्हा मला समजलं आणि दुसऱ्या दिवशीच मग फ्लाईट होती. दिल्लीला आमचा हरियाणाला कॅम्प होता. तेव्हा समजलं. म्हणजे गणपतीचा प्रसादच दिला म्हणायचं थोडक्यात. हो, गणपती बाप्पांची कृपा होती. म्हणजे अमित सरांनी तुझ्यावर घेतलेले कष्ट आणि तुझी मेहनत याच गणपती बाप्पानं मोठं फळ दिलं तुला. हो. पण जेव्हा तू तिसऱ्या आशियाई युथ गेमसाठी खेळायला गेली, तिथं खेळताना असा कोणता कठीण क्षण होता का
कटिंगच्या तर असं म्हणजे सर्व टीमला आम्ही वन साइडच मारत आलेलो आहोत आणि पण असं कठीण सांगता येणार नाही कारण की आपली भारताची टीम तेवढी स्ट्रॉंग होती म्हणजे कुठलाच प्रेशर येण्यासारखा आपल्यावरती ती वेळ आणली नाही सर्व प्लेयर्सने असं. नाही, कसं आहे आपण ग्रामीण लेवलला खेळतो, स्टेट, जिल्हा आणि त्यातून अचानकच असं मोठे इंटरनॅशनल पातळीवर खेळायला गेल्यावर असं काही वेगळा दबाव जाणवला का? दबाव असं म्हणता येणार नाही ती सर्व आमच्या टीमची सरांची माझी आई वडिलांची सर्वांची मेहनत आहे आणि म्हणतात ना की मेहनतीचं फळ भेटतंच आपल्याला. तर प्रत्येक स्तरावरती खेळण्याची म्हणजे त्याची त्याची असं हे असते लेवल असते तर प्रत्येक लेवलवरतीच खेळून एक खेळाडू पुढे जातो पहिले डिस्ट्रिक्ट स्टेट नॅशनल मग इंटरनॅशनल. अमित सर, स्वराज्य स्पोर्ट्स आहे तो आपण चालवताना काय म्हणजे असे वेगळ्या अडचणी वगैरे काय येतात, असं कधी काय अडचण झालंय का? अडचण म्हणजे असं कसं आहे की संघ तुम्ही जेव्हा खोलता, मुलींचा संघ खोलतो आपण जेव्हा म्हणजे कुठे आपण जेव्हा एखादा क्लब स्थापन करतो आणि त्यात करून मुलींचा, त्यावेळी अडचणी हा एकच पार्ट नसतो. त्याच्यामागे भरपूर गोष्टी जोडून येतात की आज आपला खेळ मातीत होता पहिला. आज तुम्ही बघत असाल की खेळ मातीतनं मॅटवरती आलाय. तर हो, हो. तेवढं मॅट उपलब्ध करणं किंवा त्या गोष्टी उपलब्ध करणं आर्थिकदृष्ट्या तेवढ्या खूप म्हणजे खूप अवघड होतं. मग त्या गोष्टी आता आजही आमचा क्लब आम्ही मुंबई उपनगर असो किंवा महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी स्पर्धा खेळतो. स्पर्धा तर मॅटवरती होतात मॅक्झिमम, तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी नक्कीच. जाता. पण तरी आजही आमची प्रॅक्टिस ही मातीत होते. आम्ही त्यात मग असं एक विले पार्लेला आमचे एक मिलिंद शिंदे सर आहेत. ते त्यांच्या इथे अश्व अकॅडमी म्हणून आहे. मग आम्ही कधी तिकडे शनिवारी म्हणजे सॅटर्डे वगैरे असं आठवड्यातनं एक दिवस किंवा कधी, कारण ते आमच्यापासून खूप लांब आहे, तरी आम्ही तिथपर्यंत जातो किंवा त्या गोष्टी झाल्या किंवा मॅचेस खेळून येतो किंवा आता मुलींचा संघ म्हटलं की मॅचेस खूप लेट पर्यंत होतात. मग त्यांना घरी सोडणं आलं, मग त्याच्यात माझ्या कुटुंबाचा तेवढाच मला सपोर्ट असतो. त्यात करून आता असे माझे बहुतेक पॅरेंट्स पण असे आहेत की ते मॅचला येतात. मग अरे जाताना मग ते त्यांच्या मुलींना घेऊन जा. म्हणजे संघ एक जेव्हा खेळाडू खेळतो ना तेव्हा त्याच्या पाठोपाठ 20 ते 30 जणांची टीम त्याच्या पाठोपाठ खेळत असते. ती नुसतं तो एक खेळाडू खेळत नसतो. मग त्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर त्यांचं आज म्हणजे आजही आमचा संघ जेव्हा खेळतो आम्ही किट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्या सगळ्या आर्थिकदृष्ट्या उपलब्ध करण्यासाठी खूप म्हणजे आज काय भरपूर ठिकाणी प्राईज चांगले असतात किंवा जिंकलं किंवा हरणं प्रत्येक ठिकाणी आपण जिंकतो असंच नाही. मग त्या नक्कीच. गोष्टींची सहाय्य करून सगळी गोष्ट एकत्र आणून मग त्या गोष्टीतनं आपण कसं करायचं, पुढचं काय करायचं, त्यात करून हा खेळ मुळात आजही मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेन की स्लम एरियातल्या मुलं मुली मिडल क्लास असे खूप खेळतात. त्यामुळे त्यांना इंजुरी झाली तर त्या इंजुरीला रिकव्हर करणं आलं. त्या रिकव्हर करताना प्रत्येक पालकांना ती गोष्ट जमेलच असं नाही की बाबा होईलच असं नाही. मग त्यांचं आज मूळ तर मॅट आल्यापासून किंवा कुठल्याही गोष्टी आल्यापासून इंजुरी तर आहेच. इंजुरी हा खेळाचा भाग झाला की तुम्ही योग्य वर्कआउट नाही केला किंवा योग्य त्याचं लक्ष नाही दिलं तर इंजुरी, मग त्या इंजुरीतनं नक्कीच. रिकव्हर होण्यासाठी मोठ्या मोठ्या डॉक्टरकडे तुम्हाला फिजिओ किंवा डॉक्टर हे करताना तो येणारा आर्थिक अडचण या सगळ्या गोष्टी मग ते आम्हाला त्या आम्ही आमच्या प्राईज मनी मधनं किंवा याच्यामधनं त्या गोष्टी आम्ही कव्हर करतो मॅक्झिमम जेवढं जमतं. आणि आताचे पालक तेवढे सपोर्टिव्ह पण आहेत की तेही तितकं करतात. मग प्रत्येकाला तेवढं जमेल असं नसतं, कारण गरीब कुटुंबातनं आलेल्या मुली पण आहेत. त्यामुळे ह्या भरपूर अडचणी. मुळात इंडोर ग्राउंड म्हणजे आज गरजेचं आहे की पावसाळा आला, आता पावसाळा चालू आहे. मग आज आम्ही तरी पण आमच्या इथे कुठे असं आम्हाला इंडोर ग्राउंड नाही की जिथे जाऊन आम्ही हॉलमध्ये किंवा अशी आता एखादा हॉल मुंबई सारख्या एरियामध्ये हॉल जरी शोधला तरी त्याचं भाडं देणं तितकं संस्थेला परवडण्यासारखं नसतं. मग अशा ठिकाणी आपल्याला जे गरजेचं असतं राजकीय पाठबळ किंवा ह्या गोष्टी त्या कुठून सहसा उपलब्ध होत नाही. मग आम्ही आहे ते आपलं ग्राउंड आहे त्याच्यात आम्ही वर्कआउट वगैरे करतो आणि त्याच्यात ना आम्ही हे 4 महिने मी नेहमी मुलींना एक बोलतो, हे आपले पावसाचे 4 जे महिने आहेत ना या 4 महिने आपण कमवायचे आणि 8 महिने आपण ते हे करायचं वाटायचं की त्याच्यातनं आपण जेवढे मेहनत करू तेवढे 4 महिने करायचे आणि 8 महिने त्याचं खर्च करायचा आपण बेचूट. म्हणून आम्ही हा 4 महिने पावसाचा जो पिरियड आहे जेवढा त्याच्यात आम्ही वर्कआउटवरती खूप भर देतो. आणि वर्कआउट काय आमच्या ग्राउंडमध्ये तेवढं होतं पण तरी आमची धडपड चालू असते कुठे होतंय का प्रॅक्टिसचं वगैरे बघण्याचं वगैरे. पण जेव्हा पाऊस नसतो
तेव्हा मात्र आमची प्रॅक्टिस रेग्युलर त्या ताकदीने, पण प्रॅक्टिस आमची वर्षभर एकही दिवस असं रविवार सोडलं तर आम्हाला सुट्टी अशी आम्ही देत नाही. आता तुम्ही मोठा मुद्दा उपलब्ध म्हणजे मांडला की तुम्हाला म्हणजे मॅट उपलब्ध होत नाहीये, हॉल मिळत नाहीये, आणि मुंबई सरकारने जरी हॉल मिळाला तरी त्याचं रेंट इतकं असेल की ते नॉर्मली कोणालाही परवडणार नाही. असं काही नाही तुम्हाला स्वराज्य मंडळालाच नाही, कोणतंही मंडळ असतं ते हॉल भाड्याने मिळणं म्हणजे त्याचं मुंबई सारख्या ठिकाणी रेंट भरपूर असणार आहे. बरोबर. मग तुम्ही आता पावसाळ्यामध्ये मग प्रॅक्टिस वगैरे कसं लक्ष देता, कारण पाऊस तर मुंबईमध्ये भरपूर असतो. आता आमचा प्रॅक्टिसचा शेड्यूल कसा असतो की संध्याकाळी आम्ही 5:30ला, म्हणजे मुली सेरेना वगैरे 4:30ला येतात, मॅक्झिमम आम्ही 5:30ला ग्राउंडवरती उतरतो. आणि जेव्हा ग्राउंडवरती उतरलं की आमच्याकडे एक असतं की पाऊस असा होऊन गेला तर आमचं ग्राउंड 1 ते 1.5 तासात सुकणारं असतं, की तिथे आमचा वर्कआउट इझिली होतो. मग तिथे आल्या ऍजिलिटीचे वर्कआउट वगैरे, स्पीडी वर्कआउट मिळाला नाही तर आपण त्याच्यातनं काय उपलब्ध करू शकतो, की कुठले वर्कआउट करू शकतात. मला नेहमी माझ्या मुली बोलतात की सर आमचे नेहमी काहीतरी क्रिएटिव्ह काहीतरी गोष्टी करत असतात नवीन नवीन, की आहे त्या म्हणजे आपण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत काय उपलब्ध करून देऊ शकतो, आपल्याला खेळायला पूरक अशा वर्कआउट त्या गोष्टी करणं. किंवा तुमच्याकडे एसेसरीज नसतील की आता कोण लॅडर या गोष्टी तर इझी झाल्यात सगळ्यांना, त्या मिळतात, त्या अवेलेबल होतात, पण अजून ह्याच्यावरती करण्यासाठी आपल्याला काय करू शकतो, तर आपल्याकडे असणाऱ्या बॉटलचा यूज, वॉटर बॉटलचा यूज कसा करू शकतो आपण वर्कआउट करताना. किंवा ते झालं त्यानंतर आपण ते ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण त्यांचा हे की स्पीड अजून करण्यासाठी कुठलीही गोष्ट करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे आम्ही करून घेतो ग्राउंडवरती. आणि मग कधी असं फ्रायडे सॅटर्डे असेल की बीचवरती वर्कआउटला जाणं मॉर्निंगला, या सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये त्या अख्ख्या शेड्यूलमध्ये बसून घेतो. नक्कीच. कसं आहे, आता पावसाळा इतका चालू आहे, मुंबईमध्ये इतका पाऊस असतो, त्यामध्ये सुद्धा मुली इतक्या पावसात येऊन वर्कआउट करतात, ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. सर आता सेरेना सोबतच आपल्या स्वराज्य मंडळामध्ये भरपूर मुले आहेत, राष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत, त्यांची आपल्या प्रेक्षकांना ओळख करून द्या, त्यांचे नाव वगैरे सांगा. मुळात मी पहिल्यापासून सांगतो, कारण आपण आज मी आज इथपर्यंत म्हणजे स्वराज्य स्पोर्ट्सला पोहोचलोय, पण त्याच्या मागे मूळ जे सुरुवातीपासून राष्ट्रीय खेळाडू कोण कोण होते किंवा त्याची आमच्याकडे मुळात पहिली जी सर्वात टॉपला अशी मुलगी खेळायची राणी उपहार, की त्यावेळी माझा संघ असा काही नव्हता, की 6 असे नवीन खेळाडू होते, म्हणजे 6 जणांना घेऊन ती मुलगी खेळायची. त्याच्यानंतर रुखसार सय्यद झाली, अंजली रोकडे झाली, श्रुतिका घाडीगावकर, म्हणजे असे नाव माझ्याकडनं राहून पण शकतं कुणाचं तरी. श्रुतिका घाडीगावकर झाली, किंवा त्यात करून सय्यदचं मी आता नाव घेतलं की खूप सुंदर कॉर्नर होता आमचा. त्याच्यानंतर आमच्याकडे आता यशिका पुजारी आहे, सानिया इंगळे आहे, त्याच्यानंतर प्रतीक्षा तांडेल आहे, सायली नागवेकर, खूप म्हणजे खेळाडू खेळल्या की त्या नंतर म्हणजे आमच्यात पण जॉईन झालेल्या खेळाडू होत्या, पहिल्या दुसरी खेळत होत्या किंवा पण मुळात सुरुवात जी आमची झाली ना त्यावेळेस राणी उपहार वगैरे ह्या ज्या खेळाडू होत्या ना, यांनी खूप हे केलं, मेहनत केली. त्याच्यानंतर आज इथपर्यंत आम्ही सगळे दिसतोय की आमच्या सगळ्या खेळाडू दिसत आहेत. त्यात करून मग सब ज्युनियरला आमची काजल खैरे, ज्युनियर नॅशनल काजल खैरे होती, किंवा सब ज्युनियरला किशोरी गटामध्ये पण शर्वरी गोडसे वगैरे अशा खूप खेळाडू होत्या की ज्या राष्ट्रीय पातळीवरती खेळलेल्या आहेत. आता तर समृद्धी मोहिते, यशिका पुजारी तर सध्या महाराष्ट्राच्या संघात सगळीकडे दिसतात. त्या दोघींनी पण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. होय. आणि त्यात खेळता खेळता सेरेना इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली. सब ज्युनियरला आणि तुमचा बेस हा मुळात खालचा जो बॅच आहे तुमची सब ज्युनियरची, ही बॅच मुळात जर नसेल तुमच्याकडे तर आज आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये सलग 9 वर्ष सब ज्युनियर म्हणजे किशोरी गटाचं अंतिम फेरी खेळतोय, सलग 9 वर्ष. त्याच्यात एकही वर्ष आमचा खंड नव्हता पडला. त्यामुळे आजपर्यंत इतपत आमची धडपड चालू आहे. नक्कीच कारण आता आपण बघतोय की एक बॅच पुढे गेल्यानंतर मागची बॅच तयार करणं हा आता मोठा प्रश्न आहे, कारण नवीन मुलं तशी मिळतील नाही मिळतील, ते आल्यावर एवढं कष्ट घेतील नाही घेतील, हा मोठा प्रश्न असतो. सलग
म्हणजे नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यामागे तुमची पण मोठी मेहनत आहे. ती कंटिन्यू 9 वर्ष एवढे म्हणजे स्पर्धा खेळणं शक्यच नाहीये. तुमचं एक कष्ट आहे, त्याच्या जोरावरच हे तुम्ही यश गाठू शकलाय. सेरेनासाठी आता सेरेना, आता तू पण बघते की आईची तुझ्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे हो आता आशियन हो लीग साठी. मग तिथे ती प्रशिक्षक म्हणून पाहते, मग घरी आल्यावर पण तुझ्याकडे असं प्रशिक्षक लक्ष असतं का स्पेशली काय असं? स्पेशली वगैरे तसं काहीच नाही. म्हणजे कबड्डीच्या मैदानात असलं की ती सर्व म्हणजे असं म्हणतात ना अग्रेसिव्ह वगैरे असं ती असते. घरी नॉर्मल मला सगळं शांततेत असं ती समजावून सांगते. मी मगाशी तेच म्हणतो की आपण एखाद्या खेळात असू आणि त्या खेळामध्ये आपले आई वडील पण त्याच खेळातले असतील तर खूप गोष्टींना आपल्याला समोर जावं लागतं. आता तुम्ही जसं म्हणालात की सेरेनाच्या पाठी आई वडील अशा, मी ह्या गोष्टीला म्हणजे कोण कितपत बोलतं याच्यापेक्षा मी एक गोष्ट नक्कीच सांगू शकतो की जेव्हा सेरेना ग्राउंडवरती प्रॅक्टिस करते ना किंवा तिचं आज जे तुम्ही वारशाने आहे ना वारशाने तुम्ही फक्त तिथे उभे राहू शकता, पण तुम्हाला जर तिथे प्रूव्ह करायचं आहे ना तर तुम्हाला त्या वारशाबरोबर तेवढी मेहनतही करणं आणि तेवढी मेहनत ही सेरेनाची नेहमी ग्राउंडवरती असते. आणि नुसतं तिने खेळाचा वारसा म्हणजे फक्त जपला नाही आई वडिलांचा किंवा आजोबांचा, तिने मेहनत करून त्याला सिद्ध केलंय इथपर्यंत. त्यामुळे नक्की आई वडील पाठीशी आहे किंवा आई वडील खेळायचे या म्हणजे ह्यापेक्षा जास्त ती मेहनत जी करते ती मुळात म्हणजे पाहणं खूप म्हणजे मी स्वतः डोळ्याने मी तिची घेतो म्हणून नाही की मी पाहतो नेहमी की ती किती मेहनत करते. नक्कीच सर, एक कोच म्हणून तुमच्यापेक्षा जास्त तिला कोणच ओळखू शकणार नाही. तिची मेहनत म्हणा, तिचं कष्ट, त्या गोष्टी मागचं तिचं कष्ट लोकांना आता दिसतंय की ती इंडिया खेळली, पण त्याच तिच्या मागे तिची मेहनत कष्ट एक प्रशिक्षक म्हणून तुमच्यापेक्षा जास्त कोणीच ओळखू शकणार नाही. सेरेना, तुला आता एक प्रश्न विचारायचा आहे की आता तुझे आई वडील खेळतच होते, आजी आजोबा पण खेळत होते. ऍक्च्युली मला ही गोष्ट माहित नव्हती सर की तिची म्हणजे आजी पण खेळत होती. पण आजी आजोबा खेळत होते, आई वडील खेळत होते, हा 2 पिढ्यांचा वारसा तुझ्याकडे आलेला आहे. मग याचं काही दडपण असतं का की आई वडील एवढे मोठे प्लेअर होते, आजोबा पण मोठे प्लेअर होते, आता आजोबांना एवढे म्हणजे मोठे प्लेअर होते, त्याचं काही दडपण तुझ्यावर असतं का? दर्पण असं म्हणता येणार नाही. माझ्या आई वडिलांनी आजी आजोबांनी नेहमी सांगितलंय की तू ज्या क्षेत्रात तुझं करिअर करणार आहेस त्या क्षेत्रात तुला रँक 1लाच म्हणजे नंबर 1लाच यायचंय. तेवढी मेहनत तुला करायचीच आहे. ते म्हणजे इमोशनल सपोर्ट म्हणतात ना तसं ते मागे उभेच आहेत. पण जी काय मेहनत आहे, जे काय कष्ट करायचे आहेत ते तुला एकटीलाच करायचे आहेत, नेहमी मला सांगत येतात. आणि कबड्डीचा वारसा म्हटलं तर माझं आधी काहीच ठरलं नव्हतं की आपल्याला कबड्डीच खेळायची आहे. पण त्या म्हणतात ना कबड्डीच्या मॉलमध्ये राहून राहून कबड्डीची आवड निर्माण झाली मला. आणि पुढे पण अजून खूप मेहनत करायची आहे. ही तर आता सुरुवात आहे. म्हणजे म्हणतात ना पूर्ण फुलाची पाकळी म्हणून मी आता ही सुरुवात केली आहे. अजून खूप एक्सपिरियन्स मला यायचा आणि खूप मेहनत करायची आहे पुढे जाऊन. नक्कीच. आता महाराष्ट्र कबड्डी दिना दिवशी जो पुरस्कार सोहळा झाला त्यावेळी तुझ्या आजोबांना पण पुरस्कार मिळाला आणि तुला पण मिळाला. म्हणजे 2 पिढ्यांना पुरस्कार एकाच वेळी मिळणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. तो हो. क्षण तुझ्यासाठी कसा होता? मला खूप म्हणजे प्राऊड फील झालं की मी एक म्हणजे कबड्डी खेळाडूंच्या घरात म्हणजे जन्म घेतला. म्हणजे कबड्डी खेळतात सर्व घरात माझ्या. आणि आजोबांचा आणि माझा सत्कार एकत्र झाला तर खूप आनंदाचा क्षण होता आमच्या सर्वांसाठी. आणि त्याच्यापेक्षा जास्त आजोबांना म्हणजे आमची 3री पिढी आहे मी जी खेळते, त्या आजोबांना खूपच आनंद झाला की म्हणजे मी कबड्डी क्षेत्रात काहीतरी करून दाखवलं आणि आमच्या दोघांना एकत्र पुरस्कार भेटला. तर आमच्या आजोबांनाच नाही तर सर्वांना घरात खूप आनंद झाला. अमित सर, आता सिरेनाला आम्ही खेळताना पाहिलंय भरपूर ठिकाणी. ती म्हणजे असे तिचा जो खेळ आहे तो अग्रेसिव्ह आहे आणि तिच्या स्वभावात पण अग्रेसिव्हपणा भरपूर आहे. मग याबद्दल तुम्ही तिला काय सांगाल? सेरेनाचं अग्रेसिव्हपणा असं बोलता म्हणजे म्हणजे बोलता येणार नाही. म्हणजे मी जेवढं तिला ओळखतो तेवढं, कारण कसं आहे तिची ना एक भूक असते मॅचला जेव्हा ती उतरते ना, कुठलीही मॅच येते सर जिंकायचं. म्हणजे काही काही वेळेस आता कधी कधी बलाढ्य संघ समोर येतात
किंवा काय, नाही सर मारणार आपण, सर जिंकणार आपण. मग तिच्याकडे मग ती जिंकण्यासाठी तिला आजूबाजू तिनं त्या 30 मिनिटामध्ये आहे ना संपूर्ण जग ना ती विसरते. तिथं संपूर्ण जग ना ते 8x12चं ग्राउंड असते ना, ती त्याच्यामध्येच असते. मग तिला विसर पडलेला असतो आजूबाजूला काय चालू आहे, कोण काय बोलतंय. मग त्या भावनेच्या भरात ती नाही एखादी मुलं. पण मी तिला एक गोष्ट तुम्हाला मी आजही सांगेन, आमची मॅच बोपकेला मुंबई उपनगर वर्सेस पुणे चालू, तुम्ही पण त्यावेळी तिथे होतात, की त्यावेळेस मला आठवतंय की लास्टची काहीतरी 8 काय 9 मिनिटं असतील. त्यावेळेस पुणे शहर संघाकडे काहीतरी 12ची काय अशी काहीतरी खूप लीड होती. 14 आणि गुणांची लीड होती त्यावेळी. हा 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 बरोबर, नाशिकला. नाशिक मनमाडीत. आणि मी म्हणजे तिची मम्मी अशी बसली आहे, मी असं तिने असं फक्त एकदा वळून मागे बघितलं आणि आणि मी फक्त असा हात दाखवला की होणार आता. तर त्या म्हणजे खोटं म्हणजे असं कुठली गोष्ट बोलतो की असं मनात न वाटतं. म्हणजे भूक, मी पहिला शब्द वापरला भूक, की तिला जिंकायचंच आहे. तिने ती पूर्ण मॅच आहे ना 9 मिनिटं, म्हणजे मी बाकीच्यांना कोणाला असं कमजोर किंवा, कारण माझी स्वतःची मुलगी त्या टीम मध्ये खेळत होती, तरी मी सांगतोय की तिने बाकीचे तिला 6 जणांचा विसर पडला की काय मला माहित नव्हतं. रेडला जात होती, 3 पॉईंट 2 पॉईंट इकडे आली, एक तर कव्हर तिने हाताखाली उभं राहिली आणि जी प्लेअर मिळत नव्हती कव्हरला तिला हाताखाली नाही कॅच करून तो लोन मारला. तो लोन मारून आम्ही, म्हणजे तुम्ही पण साक्षीदार आहात त्या मॅचचे, लोन मारून आम्ही ती लीड काढली त्या मॅचची तिने आणि ती मॅच जिंकली. आणि तुम्ही म्हटलात ना की अग्रेसिव्ह, जर ती अग्रेसिव्ह नसती तर ती तिने साध्य करूच शकली नसती. कारण कबड्डी खेळाचा मूळ भाग हा अग्रेशन वरतीच अवलंबून असतो. अग्रेशन बरोबर तुमचे स्किल आणि तुमची बुद्धी जर जागेवरती असेल तर तुम्हाला कोणताही बलाढ्य संघ लागू दे, तुम्ही त्याला हरवणे शक्य आहे. त्यामुळे तिच्याकडे अग्रेशन, मी तिला अग्रेशन फक्त त्या 30 मिनिटानंतर किंवा याच्यानंतर तुम्ही सेरेनाला बघाल ना तर कोणी तिला अग्रेसिव्ह म्हणू शकत नाही. नाही सर, नक्कीच सर, ती मॅच आम्ही पण लाईव्ह बघितलेली. आम्ही बाकीचे लोक काय, मी स्वतः पण म्हणत होतो आता मुंबई काही जिंकणार नाहीये, कारण लीड चांगली होती. आणि सर नक्कीच आम्ही मॅच लाईव्ह बघत होतो, ग्राउंडच्या आतमध्ये होतो आम्ही तुम्ही बाहेर होता सर, गॅलरीमध्ये होता आय थिंक. आम्ही ग्राउंड मध्ये बसून ती मॅच बघत होतो. त्या मॅच नंतर मी एक गोष्ट पण सांगेल, म्हणजे आमच्याकडे एक गोष्ट आहे की आमचं मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन, की कोणताही संघ खेळेल कोणताही, पण जर तुम्हाला असोसिएशनचा पाठिंबा नसेल तर तुम्ही ना म्हणजे त्या गोष्टीपर्यंत काही करू शकता. मुळात मी कार्याध्यक्षांचं नाव घेईन, सुधाकर घाट. ती मॅच झाली, मला तसंच आमच्या कार्याध्यक्षांचा फोन आला, अरे अमित सेरेना कुठे, तर मी बोल हॅलो, हा सर, आवाज येतोय बोला. हा, तर आमच्या कार्याध्यक्ष आहे सर, त्यांचा मला कॉल आला की सेरेना कुठे आम्ही, तर मी बोललो भाई ती अशी वर्कआउट ते स्ट्रेचिंग करतात. म्हणजे आमच्या कार्याध्यक्ष पण आहेत ना की ती छोट्यातली छोटी, म्हणजे आमची लोकल मॅच कुठल्याही संघांची, कोणताही संघ असू दे मुंबई पण, त्यांची प्रत्येक मॅच बघणार, त्या मॅच मध्ये कोण काय चुकते किंवा ही मुलगी पुढे मुंबई उपनगरला किती म्हणजे उपयोगी आहे, काय करू शकते. म्हणजे त्यांना जर तुम्ही आज म्हणाल, आमच्या कार्याध्यक्ष जरी घरी असले किंवा कुठे असेल तरी ते कुठे मॅच चालू आहे लिंक बघणार, मॅच बघणार, मुंबई उपनगरच्या मुलींची कोणाचे स्थानिक क्लब असेल त्यांची मॅच बघणार आणि त्याच्यानंतर त्या कोचची पण ते डिस्कस करतात, माझ्याशी करतात. एखादे आमचे जिग्नेश मोरे आहेत कोच किंवा अजून आमचे बाकीचे जे कोचेस आहेत त्यांच्याशी ते डिस्कस करणार की ह्या मॅचला बघ असं झालेलं होतं, तर ही मुलगी समोरच्या टीम मधली कोण होती, ती अशी खेळली तर आपल्याला मुंबई, म्हणजे एखादा कार्याध्यक्ष एखाद्या असोसिएशनचा तो ग्राउंड लेवलला जाऊन तुमच्या प्रत्येक खेळाडूशी जेव्हा चर्चा करतो तेव्हा त्या असोसिएशनच्या, म्हणजे असोसिएशन तुमच्या पाठीशी किती आहे हे कळतं त्यातनं तुम्हाला. आणि हेच आहे आमच्या मुंबई उपनगरचा आता जे संघ खेळतायत ना, म्हणजे मुलींचे असो किंवा मुलांचे, आमच्या जेवढे पण कार्यकारिणी सदस्य आमची तुम्ही बघितलं असेल बोपकेलला पण आमचा संघ खेळतोय, पण आमच्या कार्यकारिणीतले खूप लोक मॅच बघायला किंवा याला सपोर्ट करायला असतात. हा आमच्या मुंबई उपनगरचं, म्हणजे आमच्या यशामध्ये मुंबई उपनगरच्या कबड्डी असोसिएशनचा पण तेवढाच हात आहे. नक्कीच. आपण जे तुम्ही बोलला की असोसिएशनचं पण सहकार्य असते, सर संघामागे हेच आहे की आपण आता बघतो की भरपूर संघांना असोसिएशनचं सहकार्य पण नसते, पण तुम्ही जसा सुधाकर सरांचा उल्लेख केला की त्यांची मोठी साथ असते, हेच आता इम्पॉर्टंट आहे की मोठ्या संघांना पण, म्हणजे लहान लहान संघांना मोठ्या आता अधिकाऱ्यांचा पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असणं ही मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी पण तेवढा पाठिंबा दिला पाहिजे असोसिएशन म्हणून.
आमच्या जेवढे पण पदाधिकारी आहेत किंवा कोण, आता मी सुधाकर हातचंद्र, त्यांना आमच्या मुलांची किंवा मुलींमधले इत्थंभूत प्लेअर जेवढे पण आहेत ना, प्रत्येकाची नावा निश्चित की अरे ह्या संघाची ही खेळाडू, या संघाचा हा खेळाडू, मग त्याच्याबद्दल माहिती ठेवतात. कारण त्यांचा जो हे आहे, त्यांच्या कामगिरीचा जो अहवाल आहे तो आम्हाला तिथे दिसला पाहिजे. की अरे हा खेळाडू मागच्या वर्षी एवढा चांगला खेळ होता, मग हा का डाऊन झाला, त्याच्या मागचं कारण काय, किंवा हा एवढा अप करतोय तो मेहनत करतोय का, हे ते प्रत्येक गोष्टी डिस्कस करतात. ही खूप भरपूर मोठी गोष्ट आहे. कारण आपण बघतो की संघ निवडून दिला, नंतर ती कोच जबाबदार असते. जिंकल्यावर जसं रागवायला, म्हणजे जिंकल्यावर जसं आनंदात सहभागी सगळे व्हायला येतात, तसं पाठबळ देणं ही भरपूर मोठी गोष्ट आहे. आणि प्रत्येक असोसिएशनला माझी हीच विनंती आहे, तुमचा ज्यावेळेस संघ एखाद्या ठिकाणी जातो त्यावेळी तुम्ही पण नक्की लक्ष द्या की असल्या सर्वांनी जाऊन तिथे संघाला पाठिंबा द्या. नक्कीच संघ विजय होईल. हो, नक्की सर. सेरेना, आता तू जे प्रॅक्टिस करतेस त्यावेळी म्हणजे आज काय स्पेशली काही स्किल्सवर भर देतेस की तुला असं काही तू पहिल्यापासून ठरवलं होतं की मला नाही ऑलराऊंडरच खेळाडू व्हायचंय का स्पेशली रेडरच व्हायचंय? असं ठरलं नव्हतं, म्हणजे म्हणतात ना सिनियर काही लोकांमध्ये कधी, आता तुम्हीच म्हटलात जशी 10वीच्या परीक्षा वगैरे येतात किंवा 12वीच्या येतात, तेव्हा काही ओके. खेळाडू येऊ शकत नाहीत मॅचेसला वगैरे. तर मला आठवतंय की जोगेश्वरीला आमचे मॅचेस होते, तेव्हा मी म्हणजे रेडरच होते, म्हणजे राईट कॉर्नर लावायचे, पण जास्त भर मी माझ्या रेडिंग वरती द्यायचे. मग तेव्हा सरांनी मला सहज असंच विचारलं की राईट टर्न लावशील का. मी नाही बोलणारच नाही सरांना कधी, तर म्हटलं हो सर लावेन ना. मग सरांनी माझ्याकडून मेहनत करून घेतली राईट टर्न वरती, आणि तसं मी हळूहळू म्हणजे ऑलराऊंडर बनले. आणि म्हणजे प्रत्येक स्किल वरती म्हणजे मागच्या मॅचेस मध्ये माझा काय परफॉर्मन्स झालाय, कुठे मी कमी पडले, त्या स्किल वरती मी जास्त भर देते. नक्कीच नक्कीच. म्हणजे यामागे अमित सरांचे मोठे योगदान आहे की तुला ऑलराऊंडर बनवलं. हो, सरांचंच खूप मोठं योगदान आहे, आणि आमच्या क्लबच्या सिनियर ताई लोकांचं पण खूप मोठं योगदान आहे. आता आपण महाराष्ट्रात बघतोय प्रो कबड्डी, म्हणजे भारतात प्रो कबड्डी लीग चालू आहे. अशी सर महिलांची एखादी लीग चालू व्हावी अशी आमची सर्व कबड्डी प्रेमींची तर इच्छा आहेच. यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे खरं तर मी तर मुलींच्या टीमचं प्रशिक्षण, माझी तर त्याच्यापेक्षा जास्त इच्छा असतात की हे झालं पाहिजे. आज जसे आपल्या महाराष्ट्रातनं अस्लम इनामदार, आकाश शिंदे किंवा अजून असे भरपूर प्लेयर आहेत की जे प्रो कबड्डीत आज शुभम शिंदे झाला, अजिंक्य पवार, आता ह्या खेळाडूंना जेव्हा आपण बघतो, आज पुरुष खेळ, मी ते कंपॅरिझन करत नाही कोणाचं की किंवा हे. आज पुरुष खेळाडूंसाठी एक माध्यम किंवा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालाय. आज जर तो महिला खेळाडूंसाठी झाला नाही तर ह्याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे की आज महिला खेळत आहेत 24-25, आज आपण पहिला रेशो होता 22 वर्षाची झाली की लग्न करून द्या, 24ची झाली की लग्न करून द्या, 25ची झाली. मग त्या खेळाडूंनी त्यांचं आयुष्य जे आज खेळासाठी खर्चित करतायत, तर त्यांना प्लॅटफॉर्म मिळणं फार गरजेचं आहे. आणि जर असं जर प्लॅटफॉर्म मिळाला नाही तर हा खेळ मुलींच्या मधून तर लुप्त होत जाईल. मुळात आज मराठी शाळा बंद झाल्या, त्यामुळे ह्या खेळाकडे भरपूरशे विद्यार्थी संख्या ही कमी झाली येण्याची. मुंबईत बघाल तर मुंबईत हा चाळ म्हणजे गिरणी कामगार आणि चाळ ह्या माध्यमातून हा खेळ व्हायचा. गिरण्या बंद झाल्या, त्याच्यानंतर चाळ सिस्टम, चाळींचं रूपांतर आज ह्याच्यामध्ये बिल्डिंग तिथे त्या याचे लोक राहतात. मग त्यांचा तिथला जो ह्या खेळाकडे बघण्याचा दर्जा वाढणार कधी, जेव्हा महिलांसाठी असे एक एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार की प्रो कबड्डी झाला. आज तुम्ही बघितलं असेल हा वर्ल्ड कप जेव्हा महिलांनी क्रिकेटचा मारला, जिंकल्या जेव्हा, त्याच्या अगोदर महिलांचा कितीसा ओघ होता क्रिकेटचे वळण्याचा. एक हरमनप्रीत टीमने वर्ल्ड कप मारला, त्याच्या अगोदर पण भरपूर खेळाडू खेळत होते क्रिकेट. आता आपण बघितलं तर म्हणजे त्याच्या अगोदर खूप चांगले चांगले खेळाडू, पण तेव्हा मुली क्रिकेटचे वळत नव्हत्या. त्याच माध्यमातून आज जसं मुलींची पण IPL सारखी टुर्नामेंट चालू झाली, त्या धर्तीवरती आज मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांची स्पर्धा चालू केली IPL सारखी. त्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रत्येक स्टेटने केली. मग तसं मुलींची कबड्डी पण लीग आता एक, स्वतः तुम्ही मगाशी म्हणालात की एशियन वुमेन्स लीग चालू होते, त्या आता मेघाली मॅडम तिथे कोच म्हणून. मग त्या धर्तीवरती महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन मध्ये झालं किंवा एनी अदर आपण बोलतो जिथे भारत AKF आहे,
ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनच्या माध्यमातून या धर्तीवरती जेव्हा असे सामने किंवा अशा स्पर्धा होतील तेव्हाच मुलींचा या खेळाकडे येण्याचा ओघ वाढेल. आणि ओघ वाढला तर त्या माध्यमातून कंपनीज असतील किंवा बँक्स असतील त्यांना त्या मुलींना एक रोजगाराचं साधन उपलब्ध होईल. जर रोजगारच उपलब्ध झाला नाही तर हा खेळ खेळून किंवा कोण किंवा कुठले पालक या खेळाकडे पाठवतील कशाला? बरोबर. आणि कबड्डी कसं आता ग्रामीण भागात कबड्डी आहे, पण शहरी भागात आपण बघतोय की कबड्डी एक नॉन प्रॉफिटेबल गेम आहे. बाकीच्या अकॅडमी असतील, फुटबॉलला लोक भरून पाठवतात, क्रिकेटला पैसे भरून पाठवतात, पण कबड्डी हा आपला गेम आहे, पण त्याला फ्रीमध्ये असून सुद्धा पालक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मग अशा पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? मला तेच तुम्ही मेन माझा मुद्दा तोच होता की आपण एखाद्या ट्युशनला पैसे भरले तर आपण पालक सांगतो नाही मी बाबा पैसे भरले ट्युशनला तू गेलीच पाहिजे. मग कबड्डीकडे आम्ही आज प्रशिक्षक एखाद्या खेळाडूकडनं फीज घेत नाही का? तर हा आमचा मातीतला खेळ, हा कुठेतरी कामी आला पाहिजे किंवा हा कुठेतरी आम्हाला याच्यातनं काहीतरी साध्य करायचंय. मग अशा वेळी जेव्हा त्या खेळाकडनं आम्ही जे फीज घेत नाही, एखाद्या खेळाडूकडनं फीज घेत असतो तर तो खेळाडू त्याचा पालक म्हटला असं की तुझी मी महिन्याची एवढी फी भरली, तुला क्रिकेटला याला ग्राउंडवरती जायचंय. मग तसं कबड्डीला जर तुम्हाला या गोष्टी कबड्डीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार कधी? जेव्हा मोठे मोठे माध्यम उपलब्ध होणार, याच्याकडे जेव्हा बाकीचे कंपनीज वगैरे ह्याच्यातनं पहिलं होतं. आज जुन्या जेवढे मला जेव्हापासून माहिती तेव्हा महिंद्रा ट्रॅक्टर असू दे, महिंद्रा जीप, बेस्ट वगैरे अशा खूप साऱ्या टीम खेळत होत्या. आज बहुतेक टीम कमी झाल्यात, खेळण्याच्या मुलांच्याही कमी झाल्यात म्हणजे व्यावसायिक लेवलला. पण ते जेव्हा चालू होईल जेव्हा अजून त्याच्यावरती जेव्हा लक्ष असोसिएशन किंवा या गोष्टी त्याच्या माध्यमातून जेव्हा संघ चालू होतील तेव्हा तुम्हाला पुन्हा कबड्डीचे ते सुवर्ण दिवस पुन्हा दिसतील, एवढं मी इथे नक्की तुम्हाला सांगू शकतो. सर, आपल्या जसे प्रो कबड्डीच्या बद्दल आपण बोललो, तर आमची पण एक इच्छा आहे की महाराष्ट्राची कबड्डी लीग एक चालू झाली पाहिजे. सर, आता आपण बघतोय कर्नाटक सारखं जे राज्य आहे, आपल्या महाराष्ट्रात जेवढी कबड्डी आहे तेवढी बाकी कोणत्याच नाहीये. हरियाणा कम्पेअरली आहे, पण हरियाणामध्ये सुद्धा हरियाणाची स्वतःची एक लीग आहे. आज तुम्ही बघू शकताय कर्नाटकने सुद्धा स्वतःची एक लीग चालू केली. गुजरात आपल्या शेजारचंच राज्य आहे, तिथे आपण बघू शकतो की गुजरात मध्ये कबड्डी ना बराबर आहे. त्या राज्याने सुद्धा स्वतःची एक लीग चालू केली. मग महाराष्ट्राची एक लीग चालू झाली पाहिजेच अशी आमची इच्छा आहे. तरच आपल्याला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळेल. पण तुम्ही जे आता म्हणाला की महाराष्ट्राची आपली एक लीग झाली होती, महाकबड्डी लीग. मागे रत्नागिरी रेडर्स वगैरे असे, पुणे पॅन्थर वगैरे असे खूप संघ होते. त्याच धर्तीवर नक्कीच म्हणजे आताचं असोसिएशन जे काम करते किंवा आता जे चालू आहे त्या ह्याच्यातनं नक्कीच आपल्याला येत्या काही दिवसात नक्कीच त्या धर्तीवरती अजून एक आपल्याला महाराष्ट्राला लीग नक्कीच बघायला म्हणजे एवढं मी आश्वासन म्हणजे असं मला स्वतःला वाटतं की लवकरच. कारण आता जे आपल्याकडे पुन्हा आपली महाराष्ट्राची कबड्डी पुन्हा आज मागच्या वर्षी आपले मुलं पुन्हा अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. महाराष्ट्राचे मुली आज आपल्या चांगल्या खेळत आहेत. आज मुलींचा यावर्षीचा पण महिलांचा संघ महाराष्ट्राचा चांगला खेळला वगैरे. आज म्हणजे त्या धर्तीवरती नक्कीच आपल्याला लवकर लीग होईल असं मला तर असं वाटतंय की होईल. त्या दृष्टीने पावलंही टाकत असतात असोसिएशन. आज त्याला कितपत यश ते आपण पाहू. हो सर, नक्कीच चालू झाली पाहिजे. कारण आपण आता बघतोय लास्ट टाइम ज्यावेळी प्रो कबड्डी लीगचं ऑप्शन झालं त्यावेळी हरियाणाची लीग त्याच्या अगोदरच थोडे दिवस झालेली होती. तिथून नवीन नवीन खेळाडू वर आले आणि हरियाणाचा ज्या प्रो ऑप्शन मध्ये जो टक्का वाढला तो म्हणजे विचार करण्यापलीकडचा होता. इतके हरियाणाचे खेळाडू प्रो कबड्डी लीग मध्ये घेतले गेले. पण महाराष्ट्रातील खेळाडू मोजके 40-45 काहीतरी खेळाडू टोटल घेतले गेले. तर हा कुठेतरी डिफरन्स जाणवतोय आपल्याला. त्यासाठी अशी एक इच्छा आहे की महाराष्ट्राची जर अशी कबड्डी झाली, लीग झाली, ग्रामीण भागातले असतील, शहरी भागातले असतील, अनेक असे खेळाडू आहेत की ज्यांना स्थान मिळत नाही. आता तुमचा मुंबई उपनगर सारखा जिल्हा असेल, इतका मोठा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यातून फक्त 14 खेळाडू वर येतात. मग राहिलेल्या बाकीच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म पण मिळाला पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं तेच होतं ना. मी आता तुम्हाला काय बोललो, आपण त्या म्हणजे वरच्या म्हणजे जे असोसिएशन्स आहेत त्याच्या भानगडीत न पडता आपण ग्राउंड लेवलवर किती देऊ शकतो
मग आपण किती जरी दिलं, शेवटी ठरवणारे कोण आहेत किंवा तिथे ठरवणाऱ्या लोकांच्या हातात आहे की कितपत की आहेत ना अशी ग्रामीण भागात. आता एक नवीन मला मे बी खेळाडू कितीतरी मुलं दिसतात की ग्रामीण भागात येऊन आज प्रो कबड्डी सारख्या स्पर्धेत आपण जास्त लांबचं नाही तर असलम इनामदारचं तर तुम्ही सगळ्यांनी हे पाहिलं असेल, त्याचा आजवरचा प्रवास वगैरे पाहिला असेल. अजिंक्य पवार झाला किंवा शुभम शिंदे झाला, ही मुलं ग्रामीण भागातलीच होती ना. फक्त जर तुम्ही मेहनत करणार, तुम्ही दिसणार, तर तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. मग तुम्ही मग हरियाणा असू दे, हिमाचल असू दे, कोणी तुम्ही दिसा. आज महाराष्ट्राच्या अगेन्स्ट रेल्वे खेळत होती, बघितलं असेल तर त्याच्यात महाराष्ट्राचीच मुलं चांगली खेळली. शुभम शिंदे झाला, पंकज मोहिते झाला, म्हणजे महाराष्ट्राच्या अगेन्स्टच महाराष्ट्र. ह्याच जर नोकऱ्या महाराष्ट्रात असत्या तर ते महाराष्ट्राच्या अगेन्स्ट खेळले असते का? नाहीच, नक्कीच नसते खेळले. म्हणजे काय, आज 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 रेल्वे सारखा संघ नोकरी देतोय, आज त्या रोजगार उपलब्ध करून देतोय. म्हणून आज खेळाडू म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्यात रेल्वेचं खरोखर आभार मानलं पाहिजे की आज रेल्वे सारखा संघ देतोय ना नोकरी. आज तिथून खेळाडू खेळताय, मग ते आज खेळाडू नोकरीला, आज पहिली ते भ्रांत काय नोकरीची, नोकरी नसेल किंवा तुम्हाला या खेळून जर काही, तर कुठला खेळाडू त्या खेळाडू वळणारच का? नाही, बरोबर सर. कदाचित जर तुम्हाला तिथून काही साध्य होत नसेल, कदाचित पुढे जाऊन प्रत्येक खेळाडूची हीच इच्छा असते की देशाचं प्रतिनिधित्व करावं, नॅशनल टीम कडून खेळावं. नंतर शेवटी एक प्रश्न येतोच की पुढे काय. मग तिथे जर तुम्हाला सिक्युअर जॉब असेल तर तुम्ही पूर्णपणे फोकस देऊन तुम्ही खेळू शकता. ते पण आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण थोडं लक्ष दिलं पाहिजे. खरंच चांगलं, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या कबड्डीला खूप चांगले दिवस येतील एवढं तर नक्की आहे. कारण दिसतंय की आज मुलं वळतायत, त्या गोष्टीने मेहनत करतायत. आणि पर्टिक्युलर जसं क्रिकेटला आपण बोलतो ना की पर्सनल फिटनेस ट्रेनर वगैरे, या सगळ्या गोष्टीकडे पण आपली आता मुलं वळायला लागली की त्यांना कळतंय की आपल्याला फिजिओ पाहिजे. पहिल्यासारखं नाही की इंजुरी झाली हे झालं की, आता त्यांना कळतं की इंजुरी झाल्यावरती काय करायचंय, कुठे आयसिंग केलं पाहिजे, कुठे स्ट्रेचिंग केली पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे. आता होते सगळं नव्याने, सगळ्या गोष्टी होत आहेत. बघू आता त्याला किती यश येतं. नक्कीच सर. आपल्या सर्वांची ज्या दोन इच्छा आहेत की एक महिलांची प्रो कबड्डी सारखी लीग चालू व्हावी आणि महाराष्ट्राची पण एक महाराष्ट्र कबड्डी लीग अशी एखादी लीग चालू व्हावी. या दोन इच्छा लवकरच पूर्ण व्हावी, आज गुरुपौर्णिमेनिमित्त आमची पण इच्छा आहे. तुमच्यासारख्या प्रशिक्षक लोकांनी जर स्वतः जरा जास्त लक्ष घातलं किंवा असोसिएशन मध्ये पाठपुरावा केला तर ह्या गोष्टी काही दूर नाहीयेत. नक्कीच नक्कीच. सेरेना, अमित सरांच्या बद्दल तुला काय वाटतं? आज गुरुपौर्णिमा आहे, तो एक गुरु म्हणून अमित सरांना काय संदेश द्यायचे? संदेश द्यायचं म्हटलं तर सर त्यांच्या परीने जेवढं होतं तेवढं सगळ्या मुलींसाठी करतात, माझ्यासाठीच नाही. टीम मधले जेवढ्या मुली आहेत सगळ्यांसाठी सर करतात. आणि मी खूप प्रशिक्षक बघितलेत, पण सर आमचे असे आहेत की ते स्वतः ग्राउंडवरती उतरून कुठली स्किल कशी करायची हे सर आमचे स्वतः दाखवतात. त्यासाठी म्हणजे मी सरांचे खूप ऋणी आहे. आणि म्हटलं तर खूप आपल्या जर्नीमध्ये खूप कोचेस येतात, त्यांच्यासाठी पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सरांबद्दल एवढंच म्हणेन की सर खूप मेहनत घेतात सर्व मुलींवरती, आणि सरांची जी स्वप्न आहेत ते आम्ही नक्कीच पूर्ण करू. सर, आता भरपूर चर्चा झाल्या आपल्या विविध विषयावर. सेरे, तुझ्यासाठी एक गुरु म्हणून आज गुरुपौर्णिमा आहे, एक गुरु म्हणून अमित सरांबद्दल एक दोन शब्द सांग. सरांबद्दल बोलायला गेलं तर दिवस पण कमी पडेल. सरांनी म्हणजे सर सर्व मुलींसाठी खूप करतात, म्हणजे खूप प्रयत्न करतात. सरांची पण खूप मेहनत असते प्रत्येक खेळाडूच्या मागे. आणि म्हणजे म्हणतात ना, गॉड गिफ्टच आहेत मला सर माझ्यासाठी, की असे प्रशिक्षक मला भेटले. कारण की मी खूप प्रशिक्षकांना बघते, पण सर आमचे असे आहेत की स्वतः ग्राउंडवरती उतरून स्वतः की स्किल कसं करायचं, कुठे चुकतंय आमचं, कुठलं स्किल म्हणजे परफेक्ट टायमिंगला कधी उपयोग करायचा त्याचा, सर आम्हाला व्यवस्थित सगळं सांगतात. आणि म्हणजे देवाला मी खूप थँक्यू बोलेल की मला असे माणसं माझ्या लाईफमध्ये, माझ्या जर्नीमध्ये माझ्या सोबत ठेवलेत म्हणून. आणि सरांबद्दल पण मी खूप थँकफुल आहे. अमित सर, आज गुरुपौर्णिमा आहे, एक गुरु म्हणून तुम्ही महाराष्ट्रात सेरेनासाठीच नाही
पण आता आपले जे लाईव्हला महाराष्ट्रातील विविध भागातून खेळाडू बघतायत आणि सर्व खेळाडू काय संदेश द्याल? संदेश असा सांगायचं गोष्ट आली तर तुम्हाला म्हणजे खेळाडू हा प्रत्येक खेळतोच, पण खेळ खेळताना तुम्हाला तुमच्या संघावरती किंवा तुमच्या गुरुवरती तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुम्हाला आयुष्यात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. कारण कोणताही गुरु म्हणजे गुरु शिकवणारे आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावरती कोण नाही कोणतरी तुम्हाला येणार आणि प्रत्येक माणूस जो शिकवतो तो आपला गुरुच असतो. आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातो. तसंच तुम्ही प्रत्येक गुरुवरती किंवा प्रत्येक गोष्ट ऐकायची आणि तुम्ही जर विश्वास ठेवला तर गुरुवरती तर तुम्हाला आयुष्यात कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही. आणि मेहनतीशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. मेहनत, शिस्त या दोन गोष्टी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. नक्कीच सर. आता ना थोडे काही रॅपिड फायर जे प्रश्न आहेत आणि आपले प्रेक्षक बघतात त्यांनी पण विचारलेले प्रश्न आहेत त्यासाठी. तुला रेडिंग का डिफेन्स? दोन्ही. जशा टीम वरती वेळ येईल तसं आपल्याला खेळायलाच पाहिजे कुठल्याही खेळाडूने. नक्कीच नक्कीच. आवडता कबड्डी खेळाडू? पंकज मोहिते. महिला खेळाडू? महिला खेळाडू आमची राणीताई. ताईंचं पूर्ण नाव सांगा म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण समजेल. राणी उपारताई. ओके. खायला कोणती गोष्ट जास्त आवडते? असं खायला कोणती गोष्ट? वरण भात. कबड्डी चालू केल्यापासून अशी कोणती गोष्ट आहे म्हणजे खाण्याच्या बाबतीत की जी सोडावी लागली? जास्त आवडते पण आता नाही खाऊ शकत. पिझ्झा. आता जर महिलांची प्रो कबड्डी लीग चालू झाली तर आपल्या कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल? महाराष्ट्राच्याच की बाहेरच्या कोणत्याही? महाराष्ट्र. ते तुझा कबड्डीमध्ये आयडॉल खेळाडू कोण आहे? आयडल तर माझी स्वतःची आईच असणार आहे शेवटपर्यंत. कारण की म्हणजे मी तिला एक स्वतःचा कॉम्पिटिटर आणि एक इन्स्पिरेशन दोन्ही मानते, म्हणून माझी आईच. नक्कीच. आम्ही मेघालयाला भारतीय कबड्डी संघाचे उपकर्णधार म्हणून पाहिले. आमची म्हणजे वैयक्तिक माझी आणि महाराष्ट्रातील सगळे असेल की सेरेनाला सर भारतीय संघाचे कर्णधार झालेला आम्हाला बघायचं आहे. तुमचे कष्ट नक्कीच असेल त्यामागे. नक्की. हो. कारण एवढ्या महिला खेळाडू म्हणून एवढ्या मोठ्या पातळीपर्यंत एक मेघालताईच म्हणजे माझ्या माहितीनुसार तर मेघालताईच एवढ्या मोठ्या पातळीपर्यंत पोहोचलेली. आणि त्याच्यानंतर आता आपली सोनाली शिंके तिने भारतीय कर्णधार झालेली. त्याच्यानंतर सेरेनाला पण आम्ही त्या पाहू इच्छितो. सर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. आता सेरेना तर म्हणजे भारतीय संघात खेळलीच, पण स्वराज्य स्पोर्ट्स मधील असे कोणते खेळाडू आहेत की जे आम्हाला येणाऱ्या काळात भारतीय संघात खेळताना पाहायला मिळतील? संघात असे खेळाडू खेळतात खूप, पण आहेत असे म्हणजे कोणाचं एकाचं नाव किंवा दोघांचं नाव घेऊ शकतो. तशी यशिका पुजारी, समृद्धी मोहिते आहे की जे तुम्हाला येणाऱ्या दिवसात नक्कीच त्या खेळाडू त्या लेवलपर्यंत जाताना तुम्हाला दिसेल. आणि त्यांच्या मागोमाग म्हटलं आपण की अजून एक खेळाडू म्हटलं तर आरुषी यादव म्हणून आहे की आजच्या म्हणजे ती खेळाडू तुम्हाला नक्कीच ह्या तीन खेळाडू तर नक्कीच दिसतील. यशिका पुजारी, समृद्धी मोहिते आणि आरुषी यादव. आपण गुरुपौर्णिमेनिमित्त हा लाईव्ह केला. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय खेळाडू सेरेना मस्कर, त्याचे प्रशिक्षक अमित तामणकर सर जोडले गेले. दोघांनी आम्हाला वेळ दिला. आता टाइम जवळजवळ 11:30 वाजत आले, 11:45 झाले. एवढ्या रात्री आपल्याला वेळ दिला. आणि सर आता लाईव्ह काउंट तुमच्या समोर दाखवतंय का नाही माहित नाहीये, पण आता एवढ्या रात्री आपल्यासोबत 650 प्लस कबड्डी खेळाडू जोडले गेलेले आहेत. हे नक्कीच. आणि हा माझा पण पहिलाच इंटरव्ह्यू आहे. याच्या अगोदर मी कोणाचा इंटरव्ह्यू वगैरे काही घेतलेला नाहीये. की माझ्यासाठी सुद्धा म्हणजे गर्वाची गोष्ट की एवढ्या रात्री तुम्हा दोघांना ऐकण्यासाठी फक्त 750 क्रॉस झाले सर आता. म्हणजे एवढे खेळाडू तुम्हा दोघांना ऐकण्यासाठी थांबलेत. कारण आपण बघतो की नॉर्मली 10:30-11 नंतर कोणी लाईव्ह येत नाहीये, पण तुम्हा दोघांना ऐकण्यासाठी फक्त 700 प्लस, बोलता बोलता 700 प्लस आकडा काउंट झाला. नक्कीच तुमचं मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचं आहे. असंच तुमचं मार्गदर्शन
फक्त मुंबई उपनगर पुरतच मर्यादित किंवा स्वराज्य स्पोर्ट्स क्लब पुरतच मर्यादित न राहता महाराष्ट्रातील प्रत्येक खेळाडूंना मिळावं हीच आमची इच्छा आहे. आपल्या जर कोणत्या म्हणजे प्रेक्षकांना किंवा खेळाडूंना जर तुमची अकॅडमी जॉईन करायची असेल तर त्यांना काय करावं लागेल? काय तुमच्याकडे म्हणजे तुमच्या त्या ह्याच्यातनं ह्याच्यावरती माझ्या तर स्वराज्याचं डिटेल आहे, स्वराज्य स्पोर्ट्स क्लबची. ते नक्कीच. कोणालाही करायचे असेल तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला किंवा माझा नंबरही कोणाला हवा असेल तर तुमच्या माध्यमातून किंवा इतर कोणालाही हवा असेल तर म्हणजे कुठूनही तुम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून किंवा माझा नंबर मिळवून तुम्ही अकॅडमी जॉईन करू शकता. आपल्याकडे कोणतीही फीस घेतली जात नाही, हे पहिलं आहे की अकॅडमी जॉईन करताना किंवा क्लब जॉईन करताना. फक्त एवढंच आहे की खेळाडूंनी मेहनत करावी आणि खेळल्यानंतर पालकांनी मध्येच खेळ सोडवू नये, एवढंच. ते आपण पाहतोच, कारण थोडे दिवस खेळल्यानंतर नंतर पालकच म्हणतात की नको जाऊ नको, आता अभ्यास आहे, हे आहे, ते सवय आहे. आहे. पण सर आपल्या माध्यमातून मी पालकांना पण हे सांगू इच्छितो की कबड्डी खेळातूनही चांगला जॉब मिळू शकतो. असे असंख्य खेळाडू आहेत की ज्यांना कबड्डी खेळाडूमुळे मोठे मोठे जॉब मिळाले. आता रिसेंटली सांगायचं झालं तर आपला आकाश शिंदे नाशिक हो. जिल्ह्याचा क्रीडाधिकारी म्हणून काम पाहतोय. ते साहजिकच काम पाहतो. आपल्या महिला खेळाडूंमध्ये सांगायचं गेलं तर आमच्या पुण्यातल्या सायलीताई केरपाळे आहेत, त्याही बालेवाडी जाधव आहे. मुंबई उपनगरमध्ये सायली जाधव आहे, सुवर्ण 12% आहे की ज्या तुम्हाला त्या क्रीडा अधिकारी म्हणून तुम्हाला काम करताना तुम्ही बघत असाल त्यांना. नक्की लाखो नक्की. मग हेच पालकांना पण हेच सांगायचं आहे की कबड्डी खेळातूनही तुम्हाला मोठमोठ्या पातळीवर म्हणजे जॉब लागू शकतो. त्यामुळे कबड्डीकडे दृष्टीने नक्कीच बघितलं गेलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. सेरेना आणि अमित सर दोघांनी आम्हाला टाइम दिला त्याबद्दल तुमच्या दोघांचे धन्यवाद. तुमचं पण असंच मनापासून आमच्या बोल कबड्डी चॅनेलवर तुमच्या दोघांचे प्रेम राहू दे नक्कीच हीच तुमच्याकडे विनंती आहे. नक्की. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मनापासून तुमचे आभार आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद. ओके सर, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. मित्रांनो, आजचा गुरुपौर्णिमा स्पेशल लाईव्ह तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला कोणत्या खेळाडूला बघायला आवडेल त्याचं नाव कमेंट करून सांगा किंवा आपल्याला इंस्टाग्रामला डायरेक्ट मेसेज केला तरी चालेल. तुम्ही एवढ्या रात्री सुद्धा तब्बल 650 ते 700+ लोकांनी आमचा व्हिडिओ लाईव्ह पाहिला, त्याबद्दल बोल कबड्डी परिवारातर्फे तुमच्या सर्वांचा आभारी आहे. मित्रांनो, वेळही खूप झालाय. तुमच्या सर्वांना पुन्हा एकदा आभार मानून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.